मी डॉक्टर मंजिरी कार्यकर. आज आपण आपला कोर्स BPSC 131 यामधला ब्लॉक 3 मधला पुढचा पार्ट बघणार आहोत. ते म्हणजे सिटिझनशिप आणि सिव्हिल सोसायटी ही जी संकल्पना आहे ती बघणार आहोत. तर आपण आज सुरू करूयात. मागच्या वेळेला आपण जेंडर ही कन्सेप्ट बघितली होती की लिंगभेदावर आधारित कसं राजकारण अवलंबून असतं वगैरे असं आपण बघितलेलं तुम्हाला आठवत असेल. आता आपण त्याच्या पुढचं थोडंसं बघणार आहोत की नागरिकत्व ही काय कल्पना आहे हे बघायचं आपल्याला आज. तर आपण बघूया नागरिकत्व काय. तर आपल्याला हा शब्द नेहमी परवलीचा असा ऐकू येतो की सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट वगैरे असं खूप आपण सतत ऐकतो. पण याच्यामध्ये मूलभूत संकल्पना काय आहे? आता नागरिक असे CAA वगैरे असं आपण ऐकलेलं आहे की नाही, तर याच्यात काय आहे ही कल्पना हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. नागरिकत्व ही कल्पना तशी व्यापक आहे. आज आपण अशा चर्चा बऱ्याच ठिकाणी ऐकतो की अमुक तमुकने अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं, अमुक तमुकने रशियाचं स्वीकारलं, जर्मनीचं स्वीकारलं किंवा इंग्लंडचं स्वीकारलं, किंवा आता भारतातलंच एक उदाहरण असं नागरिकत्वाशी संबंधित काही काळापूर्वी गाजलेलं ते म्हणजे सोनिया गांधी परदेशी व्यक्ती भारताचं पंतप्रधान होऊ शकते का? कारण तिने भारताचं नागरिकत्व घेतलेलं आहे, पण ती परदेशी व्यक्ती आहे, म्हणजे तिचं नागरिकत्व स्वीकृत आहे आणि तिने तिचं इटलीतलं रद्द केलेलं नाही. असे अनेक वादाचे मुद्दे आपण ऐकलेले आहेत असं दिसतं. मग आता आपण पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की नागरिकत्व ही कल्पना काय आहे हे लक्षात घ्या. म्हणजे अगदी याच्याशी लेटेस्ट असं एक उदाहरण आपण जाता बघूयात. तर सगळ्यात आधी नागरिकत्व म्हणजे काय? तर नागरिकत्व म्हणजे व्यक्तीचे कायदेशीर सभासदत्व, राष्ट्राचं कायदेशीर सभासदत्व हे होय. म्हणजे थोडक्यात एक व्यक्ती अनेक राज्यांचा सभासद असू शकते. म्हणजे हे थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल ना आपल्याला, पण असं असू शकतं. उलट जी व्यक्ती कोणत्याच राज्याचा सदस्य नाही त्याला राज्यविरहित व्यक्ती असं म्हणतात. म्हणजे हा काय प्रकार आहे? एक व्यक्ती अनेक राज्यांचं सभासदत्व नागरिक असू शकते. कारण सोनिया गांधी इटलीचं आणि भारताचं दोन्ही नागरिकत्व सांभाळून आहेत. आणि एखादी व्यक्ती कुठल्याच राज्याचा नागरिक नाही असं सुद्धा असू शकतं. मग त्याला आपण काय म्हणतो? राज्यविरहित व्यक्ती. याचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीने कुठल्याही राज्याचं नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा ती प्रक्रिया केलेली नाही आणि नागरिकत्व घेतलं नाही म्हणजे तिथल्या कुठल्याही राजकीय प्रक्रियेत सामील होण्यात त्यांना काही इच्छा नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे स्टेटलेस व्यक्ती असं होऊ शकतं ते. म्हणजे ती व्यक्ती होते पण नागरिक होत नाही. आता वास्तविक नागरिकत्व व राष्ट्रीयत्व हे दोन्ही एकच आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीची नॅशनॅलिटी विचारतो आपण, म्हणजेच नकळत नागरिकत्व विचारतो. ह्या एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे कधी कधी काय होतं की काही व्यक्ती काही काळासाठी दुसऱ्या देशात जाऊन राहतात, पण तिथलं नागरिकत्व घेत नाहीत किंवा ते काही कारणानिमित्त, शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त त्या देशामध्ये वास्तव्य करून असतात. तो एक करार असतो त्यांचा, पण त्यांचं राष्ट्रीयत्व ते नसतं. राष्ट्रीयत्व त्या ज्या मूळ देशातले असतील तिथलंच असतं. म्हणजे ह्याचं एक असं आहे की आता कित्येक विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात, उच्च शिक्षणासाठी जातात, नोकऱ्यांसाठी जातात, करारावरती जातात. म्हणजे ती तिथले नागरिक झाले का? नाही. ते तिथले त्यांचं राष्ट्रीयत्व
ते ज्या देशातून गेले तिथंच असतं. त्या देशातल्या इलेक्शन मधले ते भाग घेऊ शकतात, मत देऊ शकतात, असं सगळ्या गोष्टी करू शकतात. म्हणजे याचा एक अर्थ असा आहे की नागरिकत्व हे कुठल्या तरी भौगोलिक सीमेशी जडलेलं नातं आहे. आता ज्यावेळी आपण म्हणतो की आपण भारताचे नागरिक आहोत, आपली राष्ट्रीयत्व भारतीय आहे, कॉलम असतात बघा अर्ज भरताना, नॅशनॅलिटी आपण लिहितो इंडियन, है की नाही? म्हणजे तिथं असे वेगवेगळे कॉलम तुम्ही वाचले असतील बघा, NRA, नॉन रेसिडेंट्स वगैरे. तर एक असं आहे की बँकांमध्ये वगैरे हे कॉलम असतात किंवा अनेक ठिकाणी असे कॉलम दिसतील तुम्हाला. तर ह्या ह्या सगळ्या रिलेटेड गोष्टी आहेत, संबंधित गोष्टी आहेत. नागरिकत्व हे अंतर्गत राजकीय आयुष्याशी संबंधित आहे. म्हणजे नागरिकत्वाचा मूळ संबंध तुमचं सगळं राजकीय आयुष्य काय आहे, तुम्ही मतदान करणार का, इलेक्शन लढवणार का, प्रचारात भाग घेणार का, अशा सगळ्या गोष्टींशी संबंधित हे नागरिकत्व कल्पना आहे. तर राष्ट्रीयत्व हे आंतरराष्ट्रीय व्यवहारात लागते. म्हणजे ते रिलेटेड असलं तरी त्यात थोडा फरक आहे. राष्ट्रीयत्व हे आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये लागते. म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर काही व्यवहार करू बघता तेव्हा तुमचं राष्ट्रीयत्व तिथं बघितलं जातं. आधुनिक काळामध्ये नागरिकत्व हे फक्त राजकीय हक्क दाखवत नसून नागरी व सामाजिक हक्कही दाखवतो. म्हणजे काय बरं? नागरिकत्वामुळे राजकीय हक्क मिळतात हे आपण मगाशी बघितलं. त्याच वेळेला नागरी आणि सामाजिक हक्क हे पण त्या व्यक्तीला नागरिकत्वामुळे मिळतात. म्हणजे आता असं आहे की तुम्ही एखाद्या देशाचं नागरिकत्व घेतल्यामुळं आपोआपच नैसर्गिकरित्या तुम्हाला तिथले राजकीय, नागरिक आणि सामाजिक हक्क मिळायला लागतात. म्हणजे पूर्वीच्या काळी जात, वर्ण, लिंग इत्यादी आधारे लोकांना नागरिकत्व नाकारले जात होते. म्हणजे पूर्वी नागरिकत्व देणं हे सगळी एक मर्यादित कल्पना होती. तू अमुक तमुक जातीचा आहेस का, तरच तुला नागरिकत्व मिळेल. तू अमुक तमुक वर्णाचा आहेस का, अमुक तमुक लिंगभेद म्हणजे पुरुष आहेस का, स्त्री आहेस का, याच्या आधारे ते ठरायचं. ओके, वंश सुद्धा येतो याच्यामध्ये. मग त्यामुळे काही लोकांना नागरिकत्व मिळायचं आणि काही लोकांना मिळायचं नाही. म्हणजे नागरिकत्वाशी संबंधित 3 प्रकारचे हक्क आहेत. एक राजकीय, नागरी व सामाजिक असे 3 हक्क याच्यामध्ये आहेत. ओके, म्हणजे नागरिकत्व ही संकल्पना जी आहे ही थोडीशी व्यापक आहे. कारण नागरिकत्व स्वीकारल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी आपोआपच प्राप्त होतात, बाय डिफॉल्ट त्या येतात, असं मला म्हणायचंय. मग आता आपण पुढचा भाग याच्यातला बघूया. नागरिकत्व ठरवणारे कशामुळे ठरतं नागरिकत्व? त्याचे काही निकष आहेत, म्हणजे त्याचं घटक आहे. एक म्हणजे कसं आहे की प्रत्येक देशाचे निकष वेगळे आहेत. प्रत्येक देशाने त्यांच्या धोरणं ठरवली आहेत, पॉलिसी म्हणता येईल आपली, धोरणं ठरवली आहेत, नियमावली केली आहेत. त्याच्यानुसार नागरिकत्व ठरत असते. त्यातलं बहुतेक वेळा नागरिकत्व जन्माने प्राप्त होते, तर काही वेळा अर्ज करून मिळते. म्हणजे तुम्ही त्या देशात जन्मलात की आपोआपच बऱ्याचदा नागरिकत्व मिळतं, काही वेळा अर्ज करून मिळतं. म्हणजे आपल्याला आता बघायचंय काय की असं अर्ज करून कसं काय नागरिकत्व मिळतं. नागरिकत्व हे नैसर्गिक आणि स्वीकृत दोन्ही असतं. नैसर्गिक नागरिकत्व हे व्यक्ती त्या देशात जन्मल्यामुळे व रक्तसंबंध असण्यामुळे मिळते. याचा अर्थ काय होतो? म्हणजे एखादी व्यक्ती एका विशिष्ट देशात जन्मली
आणि तिचे ब्लड रिलेशन्स म्हणजे तिचे आई वडील, तिचे आजी आजोबा किंवा असं हे सगळे त्या देशात असतील, त्या देशाचेच नागरिक असतील, तर आपोआपच ती व्यक्ती त्या देशाची नागरिक होते. म्हणजे त्या देशात जन्मल्यामुळे आणि रक्तसंबंध झाल्यामुळे असल्यामुळे नागरिकत्व मिळतं. ते काय झालं? नैसर्गिक नागरिकत्व. तर कधी कधी स्वीकृत नागरिकत्व असतं, म्हणजे अर्ज करून मिळणारं नागरिकत्व. इथं आपण मगाशी जे बोललो की अमेरिकेमध्ये किंवा अनेक ठिकाणी नंतर लोक तिथली सिटिझनशिप घेतात. आपण याच्या संदर्भातले पासपोर्टचे सुद्धा काही आपल्याला उदाहरणं दिसतात की काहींना पासपोर्ट लिमिटेड असतो किंवा त्यांचं ग्रीन कार्ड वगैरे एक्सटेंड होत नाही असं ऐकू नये. पण तर याचा अर्थ असा आहे की त्यांना टेम्पररी तिथं अलाउड केलेलं असतं राहायला, पण वन्स दे ॲक्वायर द सिटिझनशिप, ज्यांनी एकदा त्यांना स्वीकृत केलं नागरिकत्व, की मग त्यांना कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळते, असा त्याचा अर्थ होतो. मग असं आहे की हे परदेशी व्यक्तीने त्या देशाच्या कायदेशीर तरतुदी पूर्ण केल्यामुळं ते नागरिकत्व मिळतं. म्हणजे काही त्यांचे पॉलिसी धोरणं असतील, काही नियम असतील, ते पूर्ण केल्यामुळं मिळतं. परदेशाचं नागरिकत्व स्वीकारल्यानंतर व्यक्तीला तिचे मूळ देशाचे नागरिकत्व सोडावं लागतं, असं बऱ्यापैकी होतं. आता अर्थात प्रत्येक देशाचे नियम वेगळे असतात. ओके, म्हणजे भारतामध्ये सोनिया गांधींनी नागरिकत्व स्वीकारलं, पण भारताचे नियम आणि इटलीचे नियम हे असे असल्यामुळे त्यांचं त्याच वेळेला इटलीचं नागरिकत्व पण चालू आहे. तर इथं हा थोडासा अपवादात्मक उदाहरण मी तुम्हाला देते. पण नागरिकत्व कशा कशामुळे प्राप्त होतं, कुठल्या घटकांमुळे ठरतं, हे आपण बघूया. एक तर जन्मामुळे ठरतं, म्हणजे नैसर्गिक नागरिकत्व मगाशी बघितलं तसं की तुमचे सगळे पिढ्यानपिढ त्या ठिकाणी आहेत, रक्तसंबंधांची नाती आहेत, तुमचा जन्म त्या देशात झालाय, आपोआपच तुम्हाला नैसर्गिक नागरिकत्व प्राप्त होते. लक्षात येत आहे? म्हणजे आता आपल्या भारतामध्ये बहुसंख्य लोक भारतातच जन्माला आले, त्यांचे आई वडील भारतीय, आजी आजोबा भारतीय, सगळे नातेवाईक भारतीय. परिणामी त्या व्यक्तीला वेगळं काही अर्ज करावा लागत नाही की मला भारताचं नागरिकत्व द्या म्हणून. ती आपोआपच तिच्या जन्म दाखल्याच्या नोंदीनुसार ती भारतीय नागरिक ठरते. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की नैसर्गिक नागरिकत्व आहे, जन्मामुळे मिळणार आहे, आणि हे ऑटोमॅटिक आहे सगळं, आपोआप. यासाठी काही फार तुम्हाला कटपटी कराव्या लागतात असं नाही. दुसरा एक नागरिकत्व मिळण्याचा प्रकार असा आहे की काही वेळा नागरिकत्व विशिष्ट देशात जन्म झाल्यामुळं मिळते. म्हणजे असं आहे की आता साधं उदाहरण की आपले काही भारतातील लोक परदेशात राहायला गेले, अमेरिकेत, इंग्लंडमध्ये किंवा अजून कुठे राहायला गेले, आणि ते जरी भारतीय असले तरी काही कारणाने राहायला गेले, नोकरी निमित्त म्हणा, अजून काय निमित्त म्हणा, आणि त्यांना जर तिथे मूल जन्मलं त्यांचं, तर त्या मुलाला हा चॉईस राहतो की ज्या देशात जन्म झालाय त्या देशाचं नागरिकत्व घ्यायचं का. हा चॉईस आपोआप तिथे निर्माण होतो. आणि जर आई वडील तिथे वर्षानुवर्ष राहणार असतील तर ते असे प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे त्या विशिष्ट देशात केवळ जन्म झालाय, पण त्याचे फोर फादर्स, आई वडील वगैरे हे त्या देशाचे नाहीत, तरीही असं नागरिकत्व मिळू शकतं. अजून एक घटक म्हणजे लग्न संबंध निर्माण झाल्यामुळे, हे पण इथे महत्वाची गोष्ट आहे की व्यक्ती एका देशात जन्मली आहे, तिचं सगळं शिक्षण झालं, आणि तिचं लग्न मात्र कुठल्या तरी परदेशी व्यक्तीशी झालं, किंवा भारतातली व्यक्ती तिकडे गेली आणि तिचं नागरिकत्व तिने स्वीकारले आणि इथल्या व्यक्तीचं तिथं लग्न झालं. लग्न झाल्यामुळं जर ती तिथंच राहणार असेल तर असं आहे की त्या व्यक्तीला अर्ज करून
तिथल्या देशाचं नागरिकत्व मिळवता येतं. म्हणजे लग्न संबंध ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. लग्न संबंध निर्माण झाल्यामुळे सुद्धा नागरिकत्व मिळतं. आणि याच कारणाने सोनिया गांधींनी राजीव गांधींशी लग्न केल्यामुळे त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं आहे. किंवा आपल्या भारतातल्या कित्येक मुली लग्न करून अमेरिकेतल्या मुलाबरोबर लग्न करतात, की जी अमेरिकन मुलं भारतातून तिथं नोकरी व्यवसाय निमित्त जाऊन सेटल झाली, किंवा तिथल्या फॉरेनरशी लग्न करतात, तेव्हा असं नागरिकत्व मिळू शकतं. पुढचा एक जो प्रकार आहे तो म्हणजे स्वीकृत नागरिकत्व, म्हणजे नॅचरलाइज्ड नागरिकत्व. याच्यामध्ये एक असं आहे की जेव्हा स्वीकृत नागरिकत्व जे असतं ते एखाद्या व्यक्तीला एखाद्या देशाची संस्कृती आवडली, तिथले शिस्त आवडली, तिथले कायदे कानून आवडले, तर अशा वेळेला ती व्यक्ती त्या देशामध्ये अर्ज करून त्या देशाच्या काही जे काही फॉर्मॅलिटीज असतील त्या कंप्लीट करून नागरिकत्व स्वीकारू शकतात, असं मला म्हणायचंय. स्वीकृत नागरिकत्व म्हणजे नॅचरलाइज्ड नागरिकत्व असं सुद्धा एक कॉमन आपल्याला प्रकार दिसतो. आणि याच्यासाठी त्या देशाचे जे काही अटी असतील त्या पूर्तता करावी लागते त्याची. आता गंमत अशी आहे की नागरिकत्व ही जर कन्सेप्ट आपण आंतरराष्ट्रीय संदर्भात तपासली तर नागरिकत्व हे देशाशी संबंधित आहे बघितलं आपण, पण ती इंटरनॅशनल कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर परदेशी म्हणजे एलियन आणि नागरिक याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे नागरिकांना काय होतं की सर्व राजकीय आणि नागरी हक्क, सामाजिक हक्क सगळेच हक्क प्राप्त होतात, तर परदेशी व्यक्ती एलियनला फक्त नागरी हक्क मिळतात, राजकीय हक्क त्याला मिळत नाहीत. म्हणजे एलियन जो असतो, परदेशी व्यक्ती किंवा विदेशी व्यक्ती, यांना निवडणूक लढवणे, मतदान करणे असे हक्क आपोआपच नाकारले जातात. लक्षात घ्या. म्हणजे हा फरक जो आहे एलियन आणि सिटीजन याच्यामध्ये थोडासा फरक आहे की एलियनला मर्यादित हक्क मिळतात, मर्यादित पद्धतीनेच राहता येतं, नागरिकांना सर्व प्रकारचे हक्क वापरता येतात. आता याच्या पुढचा एक छोटासा भाग बघूयात आपण, तो म्हणजे नागरिकत्व संकल्पनेचा विकास कसा झाला. म्हणजे ही जी संकल्पना आहे ही हिचं इव्होल्युशन किंवा उत्क्रांती, हळूहळू विकास कसा झाला हे महत्वाचं आहे. कारण नागरिकत्व ही संकल्पना काही अचानक निर्माण झालेली नाही, अचानक आलेली नाहीये, त्याच्या मागे बरीचशी पाळामुळं आहेत आणि ती आपल्याला पाहायला पाहिजे की बाबा कशामुळे असं झालंय, नागरिकत्व ही कन्सेप्टचा का विचार करायला लागतो. तर एक लक्षात घ्या की सगळ्यात आधी ग्रीक नगर राज्य जी आहेत त्यांच्यापासून या संकल्पनेचा विकास सुरू झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे काय, आता तुम्ही ग्रीक नगर राज्यांचा जे पूर्वीच्या जर वातावरणाचा जर विचार केला, म्हणजे प्राचीन एन्शंट ग्रीक मध्ये जाऊयात थोडस आपण, तर प्राचीन ग्रीक राज्यांमध्ये अशी जिथे लोकशाही विकसित झालेली होती, प्रत्यक्ष लोकशाही, तिथे सुद्धा असं आपल्याला दिसतंय की नागरिकत्व ही कल्पना होती पण ती मर्यादित स्वरूपाची होती. म्हणजे कसं बरं की तिथे काय करायचे, नागरिकत्व किंवा राजकीय प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार ठराविक लोकांना दिला जायचा. याचा अर्थ असा आहे की नागरिकत्व हे फक्त ठराविक लोकांना होतं, राज्यकर्त्यांना होतं,
गुलामांना नागरिकत्व नव्हतं, स्त्रियांना नव्हतं, असे म्हाताऱ्या माणसांना वगळलं होतं. म्हणजे मर्यादित ठिकाणी त्यांनी नागरिकत्व केलेलं होतं. मग होतंय काय की यांची जी प्रत्यक्ष लोकशाही होती ती आपण प्रत्यक्ष लोकशाही कशी म्हणणार सांगा ना, की जर त्यात मेजॉरिटी लोक भागच नाही घेऊ शकत, त्याच्यातून गुलाम वगळलेले, स्त्रिया वगळलेल्या, अनेक निकष लावून बरीच माणसं वगळून घेत, तर ही अशी प्रत्यक्ष लोकशाही हे कसं काय करू शकतात? तर ही कल्पनाच मुळात लिमिटेड होती, संकुचित होती ग्रीक नगर राज्यांमधली. आणि मग काय व्हायचं की त्या लिमिटेड लोकांनाच नागरिकत्व दिल्यामुळं ती मर्यादित स्वरूपात भाग घ्यायची. आणि मग त्यांचा असा दावा होता की आमच्याकडे प्रत्यक्ष लोकशाही आहे. आता ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना भागच घेता येत नाही, ती लोकशाही कशी होती माहित नाही. पण ती कन्सेप्ट जी आहे प्रत्यक्ष लोकशाहीची, नागरिकत्वाची, ही सगळी ब्रिटिश नगर राज्यांमधून आपल्याला सुरू झालेली दिसते. ओके. नंतर आपल्याला असं दिसतंय की ही कल्पना जे अथेन्स, स्पार्टा इथून सगळी पसरत पसरत गेली. पण रोम मध्ये सुद्धा ही कल्पना पसरली. म्हणजे एक असं आहे की रोम मध्ये सुद्धा नागरिकत्व या कल्पनेचा विचार व्हायला लागला. म्हणजे ही कल्पना हळूहळू विकास पावत गेलेली आपल्याला दिसते. मग नागरिकत्वाचे सिद्धांत काय दिसतात, त्याचे वेगवेगळ्या थिअरीज आहेत. आपल्याला असं दिसतंय की नागरिकत्वाचे वेगवेगळे आपण बघूयात वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत विचारांच्या वगैरे, की उदारमतवादी सिद्धांत, गणतंत्रवादी सिद्धांत, मुक्तीवादी सिद्धांत, समुदायवादी सिद्धांत, असं वेगवेगळे सिद्धांत आपल्याला याच्यामध्ये दिसतात. उदारमतवादी सिद्धांत आपण एक एक बघूयात. त्यातलं याच्यामध्ये काय केलं की मार्शल याने सिटिझनशिप आणि सोशल क्लास या पुस्तकामध्ये ब्रिटनमध्ये या कल्पनेचा विकास कसा झाला याचे डिटेल वर्णन केलेलं आहे. कारण ब्रिटन, आपण असं ब्रिटनला म्हणतो की ब्रिटन हा उदारमतवादी विचारांचा जनक वगैरे आहे, लोकशाहीच्या कल्पना तिथे रुळल्या, इंग्लंडला लोकशाहीची जननी म्हटलं जातं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ब्रिटनमध्ये या नागरिकत्व कल्पनेचा विकास झालेला आहे. म्हणजे कसं आहे की ब्रिटनची जी बॅकग्राऊंड आहे ती या सगळ्या कल्पनेच्या विकासाला पूरक अशी बॅकग्राऊंड आहे. आणि म्हणून याचा विकासही ब्रिटनमध्ये झाला असं आपल्याला म्हणायला लागतं. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे गणतंत्रवादी सिद्धांत, म्हणजे रिपब्लिकन थिअरी. याच्यामध्ये काय माहितीये का की स्वशासनावर भर आहे. म्हणजे स्वतःच शासन स्वतःच करा, सेल्फ रूल, हे महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये गणतंत्रवादी म्हणण्याचं कारण म्हणजे लोकांचा सहभाग याच्यामध्ये महत्वाचा आहे. लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. आणि म्हणून याला ही जास्तीत जास्त कन्सेप्ट रिपब्लिकन म्हणतात, गणतंत्रवादी किंवा प्रजासत्ताक, की याच्यामध्ये लोकांनी सहभाग घेणं आणि अपेक्षित आहे. मग याच्याशी जवळ जाणारा काय आहे, रुसोचा सामाजिक करार सिद्धांत. की रुसोच्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये असं म्हणलेलं आहे की लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. आणि मग तो तर 2 करार सांगतो ना, लोकांचा आधी एकमेकांशी झाला आणि मग शासनाशी झाला. म्हणजे रुसोने तर 2 करार होऊन शासन निर्माण झालं असं सांगितलंय. आणि प्रत्येक ठिकाणी तो लोकांचे हक्क जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून रुसोला सुद्धा आपण लोकशाही पूरक
गणतंत्रवादी सिद्धांत पूरक असं म्हणतो. कारण रुसोच्या विचारांमुळे फ्रान्समध्ये क्रांती घडून आल्याचं आपल्याला माहिती आहे. म्हणजे रुसोचे विचार हे क्रांतीला पूरक असे आहेत. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचरच्या काळात आपल्याला आढळतो. आता याचा अर्थ मार्गारेट थॅचर वगैरे या सगळ्या विचार जे होते यांचे, त्याच्यामध्ये मुक्तिवादी विचारांचं प्रमाण खूप होतं. म्हणजे या सिद्धांताचा प्रणेता रॉबर्ट नॉझिक हा आहे. रॉबर्ट नॉझिकने या विचारांचा फार प्रसार केला आणि म्हणून त्याला मुक्तिवादी सिद्धांत असं म्हणून म्हटलं जातं. पुढचा जो एक प्रकार आहे तो म्हणजे समुदायवादी सिद्धांत, म्हणजे कम्युनिटेरियन थिअरी. याच्यामध्ये काय आहे की पहिला एक गृहीत असं धरलं आहे की समाज आहे म्हणून व्यक्ती आहे. अनेक व्यक्तींचा म्हणून जरी समाज होत असला तरी व्यक्ती एकटी समाजाशिवाय राहू शकत नाही, हे याचं प्रमुख तत्व आहे. समजा एखाद्या व्यक्तीला समाजापासून बाजूला केलं आणि तिला एकटं राहा सांगितलं तर काय होईल? ती एकटी जगू शकणार नाही. तिचं सामाजिक लाईफ, सगळं सामाजिक जीवन उद्ध्वस्त होईल आणि व्यक्ती तिचे हक्क जे भोगते ती समाजाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये भोगते, समाजाच्या संदर्भात भोगते. एकटी व्यक्ती स्वतःचे हक्क कसे भोगणार? नाही भोगू शकत. म्हणजे समाज आहे आजूबाजूला म्हणूनच व्यक्तीला हक्क उपभोगता येतात असं मला म्हणायचंय. एक लक्षात घ्या की याच्यामध्ये समुदायवादी जो सिद्धांत आहे त्यांनी समाजापासून व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं असूच शकत नाही. व्यक्ती आणि समाज हे अभिन्न नातं आहे असं नकळत सुचवलंय. आणि शिवाय या समुदायवादी सिद्धांतांनी असंही सुचवलेलं आहे की नागरिकत्व आणि बहुसांस्कृतिकता हे सुद्धा जवळ जाणारी गोष्टी आहेत. म्हणजे कसं काय बरं? आता समजून घेऊ आपण की सांस्कृतिकता म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कल्चरल ग्रुप्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक गट असतात. प्रत्येकाचे गट हे भाषा, त्याचं वंश, त्याचं जात किंवा अजून कुठल्या आधारे वेगवेगळ्या संस्कृतींचे गट असतात. आणि समुदायवादी सिद्धांतामुळे या गटांना मेंटेन करण्याचा सल्ला दिला गेलेला आहे. कारण हे गट आहेत ते वेगवेगळे आपापली भिन्न अशी आयडेंटिटी राखून असतात, म्हणूनच या गटांना महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि बहुसांस्कृतिकता हे आजच्या काळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आज तुम्हाला असं दिसेल की एकसंध समाज असं दिसतच नाही ना. आता तुम्ही साधं भारताचं घेतलं तरी गुजराती लोकांचा गट दिसतो, पंजाबी लोकांचा दिसतो, कन्नड लोकांचा दिसतो, मराठी लोकांचा दिसतो, केरलाईट लोकांचा दिसतो. या प्रत्येकाची भाषा, खाणं पिणं, पोशाख, पेहराव, नृत्य, संगीत, प्रत्येक ह्याच्यात तफावत आहे. म्हणजे काय लक्षात यायला पाहिजे तुमच्या की बहुसांस्कृतिकता हे आजच्या काळाचं वैशिष्ट्य आहे आणि बहुसांस्कृतिकता जपणं हे आपलं काम आहे. याच्यामुळेच समाजाला एक जिवंतपणा येतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बहुसांस्कृतिकतेमुळे समाजामध्ये जी विविधता जपण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं एक वातावरण निर्मिती चांगली होते आणि त्याच्यामुळं व्यक्ती एकटी दुकटी राहणं अवघड होतं. समाजाशिवाय ती राहूच शकत नाही. आज असं बघतोय की बहुसांस्कृतिकता हा शब्द कदाचित सर्वसामान्य लोकांना माहीत नसेल, पण ज्या वेळेला कार्यक्रम असतात असे गणपतीचे म्हणा, नवरात्रीचे किंवा अजून काय, तर अनेक जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन तो पार पाडत असतात असं आपल्याला दिसतंय. त्यामुळं असं म्हणता येईल की समुदायवादी सिद्धांत हा
जास्त व्यावहारिक म्हणतात तसं आहे, कारण समाजाशिवाय व्यक्ती राहू शकत नाही हे त्यांनी गृहीत तत्व धरलेलं आहे. आता याच्या पुढचा भाग बघूयात आपण. अनेक थेरीज आहेत याच्याबद्दल, तर त्याच्यातला मार्क्सवादी सिद्धांत आहे. आता मार्क्सवादी सिद्धांत काय सांगतो हे पण बघा तुम्ही. मार्क्सवादाचं तुम्हाला मुख्य थीम माहित असेल की असं आहे की मार्क्सवादाचं एक मुख्य सूत्र विचारांचं की जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. आणि जगामध्ये दोनच वर्ग आहेत अस्तित्वात. त्याचं म्हणणं आहे आय रे नाही रे. आय रे वर्ग नाही रे वर्गाचं सतत शोषण करत असतो. ही त्याचं विचारांचं मुख्य सूत्र आहे. मग तो नागरिकत्वाच्या संदर्भात काय म्हणतो बरं? तो म्हणतो नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये की नागरिकत्व जरी टेक्निकली देशांनी दिलेलं असलं तरी समाजामध्ये जो वर्चस्व दिसतोय तो उच्च जातीच्या नागरिकांचाच दिसतो. आणि ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी नाही किंवा ज्यांच्याकडे फार श्रीमंती नाहीये त्यांचा वर्चस्व आपल्याला कमी आढळतो. हे लक्षात घ्या. म्हणजे मार्क्सवादी सिद्धांत जो आहे तो सुद्धा असा थोडा पूर्णत्वाला जाईल असं नाहीये. मार्क्सवादी सिद्धांताच्या नुसार अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की मार्क्सच्या मते नागरिकत्व जरी प्रत्यक्ष दिलं तरी ज्या व्यक्तींच्या हातात उत्पादन साधनच नाहीये ते त्यांच्या नागरिकत्वाचं कशी अंमलबजावणी करणार, त्यांच्या अधिकारांची अंमलबजावणी कशी करणार असं मार्क्सवाद्याचं म्हणणं आहे. आणि हे एका प्रकारे बरोबर सुद्धा आहे की त्या व्यक्तींना कोणतेही आर्थिक अधिकार न देता त्या व्यक्तींना असं म्हणायचं की तुम्ही हे हक्क एन्जॉय करा, असं करता येणार नाही. पुढचा एक सिद्धांत आहे तो म्हणजे अनेक सत्तावादी सिद्धांत, म्हणजे प्लुरलिस्ट थिअरी असं म्हणता येईल त्याला. म्हणजे काय बरं? आता या अनेक सत्तावाद्यांनी काय केलंय, एक असं गृहीत धरलेलं आहे की समाजामध्ये एकसंध असा एक अट नसतो. हे त्यांचं बेसिक असम्पशन. म्हणजे एकसत्तावादाच्या विरोधात अनेक सत्तावाद आहे. एकसत्तावादामध्ये कसं एकच गट असतो, मोनोथेइझम, आणि मोनोइस्टिक थिअरी म्हणता येईल त्याला. मोनोइस्टिक थिअरी म्हणजे काय, एकच गट आणि त्याचं वर्चस्व. अनेक सत्तावादामध्ये काय होते की अनेक गट असतात, त्या अनेक गटांमध्ये सत्ता डिवाइड केलेली असते, लक्षात घ्या. आणि ते डिवाइड केलेली सत्ता जी असते ती ते उपभोगत असतात. म्हणजे असं आहे की सत्तेची अनेक केंद्र तयार होतात थोडक्यामध्ये. मग आता आपल्याला परत यायचं आपल्या मूळ विषयाकडं. सत्तेची अनेक केंद्र झाली की आपोआपच चेक्स अँड बॅलन्सेस होतं, क्रॉस चेक सुरू होतो आणि मग कुणाची तरी एकाची मोनोपोली होत नाही. म्हणजे मोनोपोली होऊ नये म्हणून अनेक सत्तावादी सिद्धांत खूपच उपयुक्त आहे असं आपल्याला वाटतं. आणि अशा पद्धतीने अनेक सत्तावादी सिद्धांत सुद्धा नागरिकत्वाविषयी बरंच काही सांगून जातो. हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये कसं आहे, पुढची एक जी बाजू आहे ती म्हणजे स्त्रीवादी दृष्टिकोन, म्हणजे फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह. काय बरं हे इंटरेस्टिंग आहे खरं म्हणजे. कारण यांचं म्हणणं असं आहे की स्त्रीवादी दृष्टिकोन जो आहे तो थोडक्यात असा आहे की आपली जी सगळी व्यवस्था आहे ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. हे तर तुम्हाला मान्य केलं पाहिजे. पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि मग यात स्त्रियांचा रोल काय येतो, तर स्त्रीवादी दृष्टिकोनातून असं सांगितलं जातं की सगळ्यात आधी स्त्रियांना काही अधिकार कसे प्राप्त होतील ते बघा, स्त्रियांना नागरिकत्व कसं प्राप्त होईल, राजकीय हक्क कसे प्राप्त होतील, अशा सगळ्या गोष्टी बघणे आवश्यक आहे. म्हणजे आता परत आपल्याला असा प्रश्न पडू शकतो
की स्त्रियांना काही अधिकारच नाहीत, तर मग अधिकार नाही पेक्षा अधिकार मर्यादित आहेत असं म्हणायला लागेल. कारण आजही स्त्रिया बऱ्यापैकी पुरुषांवरती अवलंबून असतात, त्यामुळं त्यांना जो काही एक आवाज असतो तो नाहीये. आणि म्हणून असं आहे की स्त्रिया ह्या मेल डॉमिनेटेड सिस्टीमच्या बळी ठरलेल्या आहेत, पुरुष प्रधान संस्कृतीच्या त्या बळी आहेत. टेक्निकली जरी त्यांना काही अधिकार दिलेले असले तरी प्रत्यक्ष ते अधिकार वापरताना त्यांना तेवढं जमत नाही, अधिकार वापरून दिले जात नाहीत. आणि दुसरी जी लोक आहेत समाजातले दुसरे लोक ते त्यांना त्याच्यापासून लांब ठेवायला बघतात. आणि म्हणून स्त्रीवादी बाजू सुद्धा आपल्याला तितकीच समजून घेतली पाहिजे. याच्या पुढचा जो आहे दृष्टिकोन तो गांधीवादी दृष्टिकोन आहे. तर गांधीवादी दृष्टिकोन कसा आहे, आता परत आपण गेलो मूळ पदाकडे. गांधीवादी जो दृष्टिकोन आहे तो सगळ्यात आधी गांधीजींचा राज्यालाच विरोध आहे. त्यांना स्टेटलेस सोसायटी पाहिजे की जिथं सर्व माणसं गुण्या गोविंदाने राहतील. आणि म्हणून त्यांचे परवलीचे शब्द जे आहेत ते अहिंसा, सत्य आणि धर्म, हे 3 शब्दांच्या भोवती सगळं गांधीजींची फिलॉसॉफी फिरताना दिसते. गांधीजींच्या मते काय आहे माहितीये का, की स्त्रियांना सुद्धा तितकंच महत्वाची पोझिशन दिली पाहिजे, स्थान दिलं पाहिजे. आणि पुरुषांचा जो डॉमिनन्स आहे तो थोडासा कमी केला पाहिजे. आणि अशा अर्थाने गांधीवादी दृष्टिकोन आपल्याला नवीन दृष्टिकोन देतो प्राप्त करून. गांधीवादी दृष्टिकोन हा थोडासा पंचायत राजकडे जाणारा आहे, थोडस कुटीर उद्योगाकडे जाणारा आहे. आज त्याचा परिणाम असा दिसतोय की पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढलाय, ते गांधीवादी दृष्टिकोनाचा परिणाम आहे. नंतर बायकांसाठी रिझर्वेशन आलेलं आहे, म्हणजे इथे सुद्धा गांधींच्या दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्याला दिसतोय. म्हणजेच असं आहे की गांधीवादी दृष्टिकोन हा बऱ्यापैकी स्त्रियांना सांभाळणारा, सुरक्षितता देणारा असा आहे. दुसरी गोष्ट अशी की गांधीवादी दृष्टिकोनामध्ये गांधीजी असं कधीही म्हणत नाही की स्त्रियांना तुम्ही अनादर करा त्यांचा वगैरे, स्त्रियांचा आदर करा, हे त्यांचं प्रमुख वाक्य आहे. आणि स्त्रीनी स्वयंपूर्ण झालं पाहिजे. आज अनेक कुटीर उद्योग बघा, महिला बचत गटांची कामं बघा, हे सगळं गांधीवादी दृष्टिकोनाचे परिणाम दिसतात. कारण गांधीवादी फिलॉसॉफीमध्ये कुटीर उद्योग वगैरेंना महत्व दिलेलं आढळतं की ज्यांना काही प्रकारे महिला आपल्या पायावर उभं राहतील आणि स्वयंपूर्णतेने जगतील. ओके, मग आता याच्या पुढचा जो भाग आहे तो असं बघायचं आहे आपल्याला की जागतिक नागरिकत्वाची संकल्पना काय आहे. एक लक्षात घ्या असं की ग्लोबल सिटीजनशिप जरा वेगळी कन्सेप्ट आहे ही, तुम्हाला आश्चर्य वाटेल ही कुठली संकल्पना. व्यक्ती देशाचा नागरिक असते हे आपण मगाशी बघितलं, व्यक्ती नागरिकत्व स्वीकृत करते हे पण बघितलं, पण जागतिक नागरिकत्व ही काय कल्पना आहे. तर हो, जागतिक नागरिकत्व म्हणजे सगळ्यात पहिल्या व्यक्तीने ही जगाची नागरिक असल्यामुळे तिला काही अधिकार प्राप्त मिळतात हे समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जसं तुमच्या देशाचा नागरिक आहे तसंच तुम्ही तुमच्या अख्ख्या जगाचाही नागरिक आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही अधिकार मिळतात, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये काय त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की दुसऱ्यांसाठी कर्तव्याची भावना ठेवली पाहिजे आणि समाजाप्रती निष्ठा ठेवली पाहिजे. लक्षात येत आहे तुमच्या. म्हणजे कसं आहे, जागतिक नागरिकत्वाची संकल्पना ही थोडीशी ब्रॉडर आहे, व्यापक म्हणतात अशी आहे. कारण जगामध्ये तुम्हाला वावरायचं असेल तर तुम्ही फक्त तुमच्या घराच्या आनंदाचा, देशाच्या आनंदाचा विचार करू नका, तर सगळ्यांचा विचार करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला महत्वाची गोष्ट प्राप्त व्हायला मदत होते. म्हणून जागतिक नागरिकत्व ही संकल्पना याच्यामध्ये महत्वाची आहे. आणि
ही व्यापक संकल्पना आहे. म्हणजे याच्यामध्ये अवघे विश्वची माझे घर वगैरे अशा ज्या कल्पना आहेत हे तुम्हाला आढळेल. कारण गांधीवादी सुद्धा जागतिक नागरिकत्वाला धार्जिणे असेच होते. त्यांचं म्हणणं तर राज्यसंस्था हीच मुळात नष्ट केली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपोआप पोलीस तुरुंग पण नाहीसे होतील. तर राज्याचा उपयोग हे फक्त लोकांना हिंसक कारवाया करणे वगैरे असं असेल तर राज्यच नको ना आपल्याला. म्हणून जागतिक नागरिक आपोआप सगळी राज्य नष्ट झाली की जागतिक नागरिकत्व आपोआप प्राप्त होतं असं गांधीजींचं म्हणणं आहे. आता त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. तो कुठला? तर नागरी समाज आणि राज्य. म्हणजे राज्य ही काय कल्पना आहे तुम्हाला ते माहिती आहे. नागरी समाज काय कल्पना आहे ते मात्र थोडस नव्याने शिकावं लागेल. याचं कारण राज्य म्हणजे काय वगैरे तुम्ही आपण पहिल्यापासूनच बघतोय ते. पण यांचा संबंध काय नागरी समाज आणि राज्य यांचा काय संबंध हे थोडस बघायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या की राज्याचे सिद्धांत आहेत वेगवेगळे. म्हणजे पहिली गोष्ट आहे की इथं दोन कन्सेप्ट आहेत, एक राज्य आणि एक नागरी समाज. मग आपण त्यातली एक 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 कल्पना बघूयात. राज्याचे सिद्धांत आहेत वेगवेगळे. म्हणजे इतक्या थिअरीज आहेत त्याच्यामध्ये. राज म्हणजे दैवी सिद्धांत आहे, पितृसत्ताक सिद्धांत आहे, मातृसत्ताक सिद्धांत आहे, एक उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. असं अनेक सिद्धांत आपल्याला राज्याचे दिसतात. प्राचीन कल्पना कशी आहे की प्लेटोनी आदर्श राज्याची कल्पना मांडली. ती आपण कुठेतरी पाहिलेली आहे बहुतेक. तर काय आहे हे आदर्श राज्य म्हणजे? आयडियल स्टेट प्राचीन प्लेटोनी कल्पना मांडली. मग आदर्श स्टेट म्हणजे काय सांगा बरं. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आदर्श राज्य हे व्यवहारामध्ये आणणं खूप अवघड आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी आयडियल स्टेटमध्ये कसं मांडलंय की लोकांना सगळ्यात पहिल्यांदा आदर्श राज्यामध्ये हे पाहिजे, फिलॉसॉफर किंग पाहिजे, म्हणजे तत्वज्ञ राजा पाहिजे. म्हणजे आता एक साधं उदाहरण बघा की राजा जर इतका आयडियल असेल, इतका आदर्श असेल तर आणि तो लोकांसाठीच काम करणार वगैरे असं असेल, तत्वज्ञ राजा, ही कल्पना फार ऐकायला खूप छान वाटते. पण प्रत्यक्षात तत्वज्ञ राजा म्हणजे फिलॉसॉफर किंग हे अवघड आहे. म्हणजे त्याचं प्लेटोचं म्हणणे की एक तर राजाने तत्वज्ञ असावं किंवा तत्वज्ञानी व्यक्तीने राजा व्हावं. हे खरं दोन्ही अवघड आहे. कारण इतकी आदर्श व्यक्ती असेल तर परकीय आक्रमणाचा देश बळी होऊ शकतो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कधी कधी तुम्ही कट असणं, क्रूर असणं किंवा कडक भूमिका घेणं हे महत्वाचं आहे. जर आता एक असं आहे की आदर्श राज्य, तत्वज्ञानी राजा वगैरे हे सगळं प्रत्यक्ष आणायचं ठरवलं तर ते अवघड आहे. मग आता कसं आहे की आदर्श राज्याची जी कल्पना प्लेटोनी मांडली आहे ती प्रत्यक्ष आणणं अवघड आहे. त्याचे प्राचीन सिद्धांत ते सगळे. अरिस्टॉटलनी सुद्धा काय केलंय माहितीये का की त्यांनी पण त्याची संकल्पना मांडली. तो काय करतो, राज्याला समुदायाची उपमा देतो. म्हणजे राज्य म्हणजे जणू काय एक समाज असं म्हणतोय आणि मनुष्य हा राजकीय प्राणी असं अरिस्टॉटलचं म्हणणं आहे. आणि मग अरिस्टॉटलच्या मते काय माहितीये की मी असं लोकांची समजूत घालायला वगैरे म्हणजे समुदायाची उपमा देतो. मग आता त्याचं म्हणणं मनुष्य राजकीय प्राणी आहे. म्हणजे याच्यामध्ये एक असं आहे की अरिस्टॉटलनी सगळ्यात आधी राजकीय हा शब्द इथे कुठेतरी आणला की जो प्लेटोच्या ह्याच्यात नाहीये. प्लेटोचा सगळा आदर्श आहे, राजकीय प्राणी आहे. म्हणजेच
पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासाची सुरुवात अरिस्टॉटलनी झालेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तो म्हणतो माणूस हा राजकीय प्राणी आहे. तो सामाजिक आहे मान्य आहे, पण तो राजकीय आहे. तो सांस्कृतिक आहे, पण तो आधी राजकीय आहे. आणि म्हणून राजकारणाच्या अभ्यासाची सुरुवात जी आहे, राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ही अरिस्टॉटलनी केली असं आपल्याला म्हणायला लागतं त्याच्यावर. आता एक बघा, उदारमतवादी वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये. उदारमतवादी, व्यक्तिवादी विचार म्हणजे याच्यामध्ये लिबरल माइंडसेट, मोकळ्या मनाने वागणारी व्यक्ती, उदारमतवादी व्यक्ती आणि त्यांचा आणि व्यक्तिवाद यांचा काय संबंध आहे तर आहे. उदारमतवादी व्यक्ती या उदारमतवादामध्ये व्यक्तिवादाचा विचार केला जातो. मग आता आपल्याला अगदी याचं पूर्वीच्या साम्राज्यापर्यंत ट्रेस केला पाहिजे, काळापर्यंत. रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला. पूर्वी कोणी काळी रोमन साम्राज्याचं फारच वर्चस्व होतं, त्याचा ऱ्हास झाला. मग काय झालं की हळूहळू दुसऱ्या लोकांचे विचार पुढे यायला लागले. कारण कोणी काळी रोमन साम्राज्याचं खूपच प्रस्थ होतं आणि असं हे होतं प्रस्थ आणि एक काय म्हणता येईल त्याला, रोमन साम्राज्य हे त्याचा ऱ्हास झाला हळूहळू. याचं कारण आता त्याच्या खोलात जाऊ, प्रस्थ कसं कमी झालं त्याचं, तर कोणी काळी काय झालं माहितीये का की तिथं प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू जे असतात ना, त्यांचंच साम्राज्य निर्माण झालेलं होतं. मग आता काय झालं की धर्मगुरूंचं साम्राज्य, जे धर्मगुरू म्हणेल ते कर, धर्मगुरू दी आदेश तो कायदाच. परिणाम असा झाला की ती जी सगळं रोमन एम्पायर होतं दॅट वॉज डॉमिनेटेड बाय प्रिस्ट. धर्मगुरूंचं वर्चस्व होतं, म्हणजे राजा सुद्धा त्यांच्या अधीन. धर्मगुरू म्हणतील ते तसं करत राहायचं. परिणाम तिथं एक असं वातावरण निर्मिती झाली होती की धर्मगुरूंचा शब्द हा कायदा वगैरे सर्वसामान्य लोकांना काही किंमतच राहिली नव्हती. मग कुठेतरी ते हळूहळू कमी झालं आणि रोमन साम्राज्य पण हळूहळू त्याचं प्रस्थ कमी होत झालं. आता एक सांगा की धर्मगुरूंचं राज्य होतं, मग तिथं म्हणजे थोडक्यामध्ये रोमन साम्राज्यामध्ये कॅथोलिक्स वगैरे असेल त्यांचं वर्चस्व होतं. पण कॅथोलिक्सचं जे वर्चस्व होतं, धर्मगुरूंचं वर्चस्व होतं, त्याला कुठंतरी श आणि काटश असं राजकारण सुरू झालं. लक्षात येते, श आणि काटश. मग कसं काय ते झाल्याचा परिणाम काय झाला, तिथून एक जी लोक या व्यवस्थेला श देऊ पाहतात त्या लोकांचा एक वर्ग उदयाला आला की ज्यांना आपण प्रोटेस्टंट म्हणून ओळखतो. म्हणजे वन हू प्रोटेस्ट, जो विश्वासाला तडा देतो. लक्षात येते, विश्वासाला तडा देतो वगैरे, की त्यांच्या संपूर्ण मोनोपोलीला हादरा देऊ इच्छितो, तो प्रोटेस्टंट वर्गाचा उदय झाला. प्रोटेस्टंट वर्गाचा उदय झाल्यामुळं कॅथोलिक्सचं वर्चस्व हळूहळू कमी झालं. म्हणजे रोमन एम्पायर मध्ये सुद्धा हळूहळू प्रोटेस्टंट पुढे यायला लागले. प्रोटेस्टंट म्हणजे सुधारणावादी लोकांचा गट. वन हू प्रोटेस्ट द ट्रॅडिशनलिझम, त्याला प्रोटेस्टंट म्हणतात. राईट्स रिच्युअल्सला विरोध करणं त्याला प्रोटेस्टंट म्हणतात. आणि मग रोमन साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला असं म्हणता येईल. आणि असं म्हणतात की खूप मोठं पुढे काही रोमन साम्राज्य होतं, आज ते तसं काही राहिलं नाही. यानंतर आपल्याला असं बघायचं आहे की हॉब्स, लॉक, रुसो यांच्या कल्पना
या संदर्भात खूप महत्वाच्या नागरी समाजा संदर्भात हॉब्सने त्याच्या लेवियन ग्रंथात लिहून ठेवलेले आहे की नागरी समाज का निर्माण झाला, तर लोकांना एकमेकांशी बोलण्याची गरज पडायला लागली, सांस्कृतिक देवाणघेवाणीची गरज पडू लागली आणि त्यातनंच ते हळूहळू एकत्र येऊ लागले. पण हॉबच्या मते लोकांनी करार केला तो सरळ सरळ राजाशी केला आणि ज्याच्यामध्ये राजाला त्यांनी हक्क सरेंडर केले आणि असंही त्याच्यामध्ये ठरलं की राजाने लोकांचे हक्क परत द्यायचे नाहीत. वन वे कॉन्ट्रॅक्ट होता तो, टू वे कॉन्ट्रॅक्ट नव्हता, परत द्यायचे नाहीत. मग त्याच्यामध्ये परिणाम असा झाला की राजा वरचढ झाला, राजा करील तो कायदा, असं सुरू झालं. म्हणजे एक प्रकारे हॉब्स हा अनियंत्रित राजेशाहीचं समर्थन करतोय, लक्षात घ्या तुम्ही. मग राजा म्हणेल ती पूर्व दिशा वगैरे असं जे चित्र दिसतं त्या काळामध्ये ते झालं. म्हणजे आपण रोमन साम्राज्यात बघितलं की धर्मगुरूंचं वर्चस्व होतं. हॉब्स तर अनियंत्रित राजेशाहीचं वर्चस्वाचं समर्थनच करतोय. कारण कसं आहे की हॉब्स ज्या परिस्थितीमध्ये वावरत होता तिथं अनियंत्रित राजेशाही होती आणि त्याचं समर्थन केल्याशिवाय हॉब्स पुढे जाऊ शकत नाही असं म्हणायचंय. आणि म्हणून ते जे वाक्य वगैरे ना, आय एम द स्टेट वगैरे, तर ती त्याच्यामुळे राजाची आली. नंतर आपण बघतो की हळूहळू त्या अनियंत्रित राजेशाहीला विरोध कसा झाला वगैरे वगैरे. लॉकनी सुद्धा तसंच केलं ना. लॉकच्या मध्ये समाज खूप चांगला होता, सगळं छान छान, पण काय, लॉकनी सुद्धा लोकशाहीचं समर्थन केलंय, अनियंत्रित राजेशाहीचं समर्थन केलं नाही. म्हणजे लोकशाहीला अनुकूल असा विचार म्हणता येतो. रुसो याच्याही कल्पना आहेत, कारण रुसोला आपल्या स्वतःच्या देशामध्ये रुसोने तर 2 करार सांगितले. पहिला करार म्हणजे त्याच्यामध्ये कम्युनिटी फॉर्मेशन झालं आणि लोकांनी आपले सामाजिक हक्क म्हणजे सामाजिक इहा ही सरेंडर केली आणि त्याच्यामधून एक कम्युनिटी जी वेलफेअरला अनुकूल आहे अशी तयार झाली. आणि मग या कम्युनिटीनी राजाशी करार केला आणि लॉक आणि रुसो दोघांच्याही मते जर राजा करारातील बंधनं किंवा क्लॉजेस पाळू शकत नसेल तर त्यांना आपल्याला बदलता येतं. म्हणजे थोडक्यात लोकशाहीचं समर्थन करणारे लॉक आणि रुसो आहे, तर हॉब्स हा अनियंत्रित राजेशाहीचं समर्थन करणारा असा आहे. एक लक्षात घ्या की या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हे केलेलं आहे, समर्थन केलंय. आणि नागरी समाज कसा निर्माण झाला काय याच्याविषयी सगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत. प्रत्येकाच्या मते नागरी समाजाची कल्पना वेगळी वेगळी आहे, लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येकाच्या मते नागरी समाज हा, हॉबच्या मते नागरी समाज आहे पण त्यांना काही हक्क नाहीये. लॉक रुसो नागरी समाजाला हक्क देतात. हेगेलच्या कल्पना तर अजून वेगळ्याच आहेत. हेगेल तर असं म्हणतो की ते सगळं आदर्श कल्पना आहेत हेगेलच्या, की तो म्हणतो की सगळं कर्तव्यच आहे राजा म्हणजे समाजाचं कल्याण वगैरे. म्हणजे आणि हेगेलच्या सगळ्या कल्पना खूप आयडियल होते की ज्या प्रत्यक्षामध्ये आणणं खूप अवघड आहे. त्यांनी द्वंद्वात्मक सिद्धांत मांडला. द्वंद्वात्मक सिद्धांत म्हणजे इंटेलेक्च्युअल जे काय कॉन्फ्लिक्ट आहे, द्वंद्व आहे, तो एक लक्षात घ्या की हेगेलचा फॉलोअर जो मार्क्स आहे तो त्याचा हेगेलचा फॉलोअर असला तर हेगेल आयडियल विचारवंत आहे, मार्क्स हा शास्त्रीय विचारवंत आहे. मग तो मार्क्स म्हणतो की हेगेलच्या सगळ्या आयडिया ज्या होत्या त्या मी दुरुस्त केल्या आणि त्यांनी वैचारिक द्वंद्वाच्या ऐवजी भौतिक जे द्वंद्व आहे, आर्थिक कलह आहे, तो मांडला. मग एक लक्षात घ्यायच्या पुढे असं जाऊयात की हेगेलचा सिद्धांत मार्क्सच्या मते सरळ केला.
जो डोकं खाली आणि पायवर असा होता तो मार्क्सने सरळ केला असं मार्क्सला वाटतं. याच्या पुढे मार्क्सने सुद्धा नागरी समाजाची संकल्पना जी मांडली त्यात त्याला असं म्हणायचं आहे की नागरी समाज मार्क्सच्या कल्पनेत आहे, पण दॅट इज डॉमिनेटेड बाय बुर्जुआ क्लास. म्हणजे नागरी समाजावर संपूर्ण वर्चस्व आहे भांडवलदार गटाचा आहे. म्हणजे इथं नागरी समाज आहे पण तो अंडर कंट्रोल ऑफ बुर्जुआ असं राहतं, भांडवलदारांच्या ताब्यामध्ये राहतं. म्हणजे प्रत्येकाची नागरी समाजाची संकल्पना मांडण्याची संकल्पना वेगळी वेगळी आहे. मग नागरी समाज म्हणजे आणि राज्याची कल्पना वेगळी वेगळी आहे. नागरी समाज म्हणजे ज्या ठिकाणी नागरिक त्यांचे हितसंबंध व इच्छा सांभाळण्यासाठी संघटित होऊ शकतात त्याला नागरी समाज असे म्हणतात. हॉब्स लॉक यांच्या लिखाणात नागरी समाज आढळतो. फर्ग्युसन स्मिथ यांच्यामध्ये नागरी समाजामुळे इतर हक्क सुरक्षित होतात. हेगेलच्या मते आधुनिक काळाचं यश म्हणजे नागरी समाज होय. आधुनिक काळातला नागरी समाज हा खूप सुसंस्कृत आणि चांगला असा आहे, सिव्हिलाइज्ड लाईफ म्हणतो ते. तर मार्क्सच्या मते नागरी समाजावर भांडवलदारांचं वर्चस्व हा मुद्दा आपण मगाशी बघितला. तर ग्रामशीच्या मते नागरी समाज म्हणजे सत्तेच्या अधिकृत वापरासाठी संघर्ष होय. म्हणजे ग्रामशीचं मत परत वेगळंच आहे. तर नागरी समाज सत्तेच्या अधिकृत वापरासाठी झालेला संघर्ष म्हणजेच नागरी समाज. मग राज्य आणि नागरी समाज याच्यात काय संबंध आहे, तर यांची उद्दिष्ट जरी वेगळी असली तरी ते एकमेकांवरती अवलंबून आहेत असं म्हणायला लागतं. राज्य हे सुसंस्कृत शिस्तीच्या समाजावर अवलंबून असते, तर समर्थ नागरी समाज हा समर्थ राज्यावर अवलंबून असतो. म्हणजे ह्या दोघांमध्ये जरी विसंगती असली, काही इनकन्सिस्टन्सी असली, कॉन्ट्रेडिक्शन्स असल्या तरी ते एकमेकांवरती अवलंबून आहेत. राज्य हा समाजाला कायद्याचं संरक्षण देतो, तर समाजाने कायदे पालन केल्यामुळे राज्याला बळकटी येते. असं एकमेकांवरती ते अवलंबून आहे. विविधता असलेला सक्रिय नागरी समाज लोकशाही बळकट करण्यास उपयुक्त ठरतो. त्यामुळे राज्याला शिस्त येते. म्हणजे समाजामुळं राज्याला शिस्त येते, राज्यामुळं समाजाला स्थैर्य येतं. हे सगळं परस्परांवरती अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. नागरी समाजाचा विकास हा राज्याच्या विकासावर अवलंबून असतो, तर राज्याचे कार्य सामाजिक रूढी व परंपरा याच्यावर अवलंबून असते. म्हणजे आज आपण काय बघितलं की राज्य आणि नागरी समाज हे कसे एकमेकांवरती अवलंबून असतात. हा पण एक नवीन आपण बाजू बघितलेली आहे. तर आजच्या संपूर्ण लेक्चर याचा सार जो आहे, आज आपण सिटिझनशिप ही कल्पना बघितली. सिटिझनशिप कशी कशी मिळते, त्याचे किती थिअरीज आहेत, किती सिद्धांत आहेत त्याचे, हे बघितलं. राज्य आणि नागरी समाज यांच्यात काय संबंध आहे हे बघितलं. राज्याचे वेगवेगळे थिअरीज आहेत, वेगवेगळे विचारवंतांचे वेगवेगळे विचार आहेत. नागरी समाजाविषयीच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या, आणि हे दोन्हीही एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि हे सर्व संतुलन आपल्याला साधणं महत्वाचं वाटतं. आणि हे आपण आता इथे आज थांबूयात. याचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या तासाला बघूयात. थँक्यू.